नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। झेंडीगेट भागातील नागरिकांच्या समस्या सी 24 तास वृत्तवाहिनीने केल्या प्रसारित, प्रशासनाने घेतली दखल। शिरूरच्या सेतू कार्यालयामध्ये कर्मचारी करतायत नागरिकांची आर्थिक पिळवणूक, भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी। ज्येष्ठ वकील रावसाहेब उंडे पाटील यांचा 61वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा। आणि श्रीगोंद्यामधील घारगावमध्ये रात्रीच्या वेळी कोसळली जिल्हा परिषद शाळेची इमारत, मात्र जीवितहानी टळली आहे। नवी क्षितिजे, नवी आशा, नवी आव्हाने, नवी दिशा। श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर। अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर। वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा। संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत। ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध। संपूर्ण संगणकीकृत शाखा। भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात। सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध। भारतात कुठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा। भारतात कुठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा। मोबाईल बँकिंग सुविधा, RTGS NFT सुविधा, ATM सुविधा। 9 राज्यात 106 शाखा। महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा। आपल्या दुकानाचा व्यवसाय वाढवण्यासाठी पॉज मशीनद्वारे कोणत्याही बँकेचे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध। भारत सरकारद्वारे मिळालेले एकमेव ऑथेंटिकेशन युजर्स एजन्सी, उपभोक्ता तपासणी एजंट मान्यता प्राप्त संस्था। आजच डाउनलोड करा रेणुका माता अर्बनचे मोबाईल बँकिंग ॲप। या ॲपद्वारे बिल पेमेंट, प्रीपेड, पोस्टपेड मोबाईल बिल, ऑनलाईन इलेक्ट्रिसिटी बिल, गॅस पेमेंट, इन्शुरन्स, हॉटेल बुकिंग, एअर तिकीट बुकिंग, रिचार्ज, डाटा कार्ड, DTH इत्यादी सेवा उपलब्ध। ठेवीवरचे व्याजदर 11.5%। सर्वांशी अतूट जिव्हाळ्याचं नातं जपत सेवा देणारी संस्था श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर। रेणुका भवन, सिटी सर्वे नंबर 35/2A+2B, सिटी प्राइड हॉटेल जवळ, पाइपलाइन रोड, सावेडी, अहमदनगर। फोन क्रमांक 1800-233-4140। मोबाईल नंबर 9225328391 किंवा 9225328300। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। नगर शहरामध्ये गेल्या 2 दिवसांमध्ये मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे झेंडीगेट भागामध्ये 2 दिवसापासून नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय। इथं सर्वत्र पाणी भरलंय। दरम्यान याची बातमी सी 24 तासनं प्रसारित केली, त्यामुळे या समस्यांची दखल प्रशासनाने घेतली आहे। दरम्यान सर्वांनी सी 24 तास वृत्तवाहिनीचे आभार मानलेत। नगर शहरामध्ये गेल्या 2 दिवसांपासून चांगलाच पाऊस झालाय, त्यामुळे शहराच्या सखल भागामध्ये पाणी साचलंय। झेंडीगेटच्या बाबा वंगाली भागामध्ये गेल्या 2 दिवसापासून पावसाचं पाणी साचलंय। यामधनं या परिसरामधील बंगले देखील सुटले नाहीयेत। अनेक बंगल्यांमध्ये पाणी घुसलंय। या 2-3 दिवसाच्या पावसामुळे येथील नेहमीचा हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। महापालिका जिल्हा प्रशासनानं गांभीर्याने दखल घ्यावी, येथील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय, याबाबत उपाययोजना करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। झेंडीगेट भागामध्ये गेल्या 2 दिवसांपासून राहणं मुश्किल झालंय। 3 दिवसापासून येथील नागरिकांना पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी पाणी नाहीये, त्यामुळे प्रशासनानं लवकरात लवकर दखल घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी करण्यात आली आहे। याची बातमी सी 24 तास वृत्तवाहिनीने केली होती। याची दखल प्रशासनाने घेतली आहे। यावेळी सर्वांनी सी 24 तास वृत्तवाहिनीचे आभार मानलेत। आमदार संग्राम जगताप यांनी 7 तारखेपर्यंत कामाला मंजुरी दिली नाही तर आंदोलन करण्यात येईल असं यावेळी सांगण्यात आलं।
यावेळी आयुक्त, नगरसेवक, ग्रामस्थ, आमदार यांनी वार्डामध्ये फिरून लोकांच्या समस्या जाणून घेतल्यात. बेकार परिस्थिती जी आहे ती आहे. काय सांगाल सर, याच्यापुढे काय कारवाई होईल? आता मी बऱ्याच दिवसापासून मी सुद्धा या रस्त्यावरून गेलेलो आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मी कामानिमित्त जात असतो आणि रस्त्याची सिच्युएशनची परिस्थिती जी आहे तुम्ही म्हणता ती आधीच आमच्या निदर्शनास आलेली आहे. तर याची जी ड्रेनेज लाईन आहे ती ड्रेनेज लाईन अतिशय जुनी झालेली आहे आणि खराब झाली आहे आणि त्यामुळे ती ड्रेनेज लाईन बदलणे आवश्यक आहे असं आमच्या अभियंत्यांचा रिमार्क आहे. तर तो प्रस्ताव मी पूर्वीच्या आयुक्तांच्याकडे प्रस्ताव सबमिट झालेला असं मला माहिती मिळालेली आहे. तर त्या प्रस्तावाचं लिगल सिच्युएशन ओपिनियन घेऊन आम्ही त्याचा विचार करू आणि लवकरात लवकर दुरुस्तीचं काम आहे. स्थानिक नगरसेवकसुद्धा आहेत आणि आमदारसुद्धा आहेत. 7 तारखेला ते आंदोलन करणार आहे असं ते सांगत आहेत. त्याच्या अगोदर हे काम होईल का? हां, ते आम्ही आता कार्यालयात जाऊन तो जुन्या प्रस्तावाचे काय करता येईल ना त्याचा विचार करू. थँक्यू. कार्यालयामध्ये जो काही रस्ता आहे व ड्रेनेज लाईन आहे याच्या संदर्भात गेल्या 2-3 महिन्यापासून स्थानिक नागरिकांच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. आम्ही देखील 1-2 वेळा पाहणी केली, पण त्याच्यामध्ये मोठा निधी लागण्याकरता या ठिकाणी खरं तर महानगरपालिकेच्या इंजिनियरकडून सांगण्यात आलं आणि निश्चित रूपाने त्याचा पत्रव्यवहार देखील आम्ही महानगरपालिकेला केलेला आहे. आणि येत्या 7 तारखेला म्हणजे शुक्रवारी आम्ही निवेदन दिलेलं आहे. याच्यामध्ये जर त्या कामाला मंजुरी दिली नाही तर 7 तारखेला आम्ही त्या ठिकाणी आयुक्तांच्या दालनामध्ये हे आंदोलन करणार आणि त्यामध्ये जोपर्यंत आम्हाला मंजुरीचं पत्र देत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी उठणार नाही. अशा प्रकारचा पवित्र आम्ही शुक्रवारच्या दिवशी 7 तारखेला घेण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये या ठिकाणी स्थानिक नगरसेवक सन्मान्य नजूबन असतील, सन्मान्य मुजाहिद कुरेशी असतील व आमचे सर्व या भागातील बावबांगाली परिसरातील सर्व नागरिक यांना घेऊन त्या ठिकाणी आम्ही ते आंदोलन करणार आहोत. लास्ट वीक जो सैटरडे संडे जो बहुत बारिश हुई, ज़ोरदार बारिश, और उसके बाद जो हमारे घर में पानी जमा हुआ उसके हम बहुत परेशान थे और उस वक्त हमने यहाँ के मेंबर को फ़ोन किया और लेकिन हमको जो इमीडिएट रिस्पांस है वो एमएलए साहब को फ़ोन करने से मिला. एक फ़ोन में पहले ही फ़ोन में उन्होंने मेरा फ़ोन उठा के मुझे बोले 10 मिनट में मदद भेजते और हमने उसी वक्त न्यूज़ में भी कांटेक्ट किया. न्यूज़ वाले जब यहाँ आए 24 तास वाले, उन्होंने जो ये बातमी दी और जो हमारी हेल्प की ये बात स्प्रेड करने लोगों तक की बात पहुंची कि उसका आज ये असर हुआ कि आज फ्राइडे के दिन मेरे घर पे खुद एमएलए साहब आके मुझे बोल के गए कि उनकी यहाँ पूरे मोहल्ले में उनकी विज़िट हुई और वो ये देखेंगे क्या 7 तारीख तक के अगर ये काम नहीं हुआ, ये रोड, ये जो भी ड्रेनेज का प्रॉब्लम है, तो 7 तारीख के दिन वो खुद आंदोलन पे बैठेंगे यहाँ के लोगों को लेके. आयुक्त साहब भी ये एरिया में आए थे और उन्होंने यही आश्वासन दिया. तो मैं तो बहुत शुक्रगुजार हूँ एमएलए साहब की भी, और ख़ास करके मैं न्यूज़ वालों की भी बहुत शुक्रगुजार हूँ कि आपने दखल नहीं दिया होता तो मेरी आवाज़ तो ये अब पहुँचती नहीं ना, मेरी घर में आवाज़ दबी रह जाती. आपके दखल से ये काम हुआ. थैंक यू सो मच. और मैं आगे भी यही चाहती हूँ कि आप कोऑपरेट करें हमारे साथ और ये हमारी परेशानी दूर कर दें. गणेश राठोड, C24 तास, अहमदनगर. लाला अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेतर्फे मंचर या ठिकाणी ATM सेवा सुरू करण्यात आली आहे. या ATM सेवेचं उद्घाटन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक कटके यांच्या हस्ते संपन्न झालंय. राष्ट्रीयकृत बँकांपेक्षा सहकारी बँकांचे ग्रामीण भागामधील योगदान कौतुकास्पद आहे. लाला अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेनं केलेली प्रगती वाखाणण्याजोगी आहे असं मत सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक कटके यांनी बँकेच्या ATM सेवेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केलाय. लाला अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेतर्फे मंचर या ठिकाणी ATM सेवा सुरू करण्यात आली आहे. तिच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा उपनिबंधक कटके बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील दादा शेरकर प्रमुख पाहुणे म्हणून मंचरचे सरपंच दत्ताभाऊ गांजाळे होते. यावेळी लाला बँकेचे अध्यक्ष प्रल्हाद बाणखेले, संचालक तात्यासाहेब गुंजाळ, मासुखलाल भंडारी, पंचायत समितीचे सदस्य राजाराम बानखेले, शिवसेना सह संपर्क प्रमुख अविनाश रहाणे, भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष संजय थोरात, कैलास बाणखेले आदी मान्यवर उपस्थित होते. लाला बँकेच्या 13 शाखा आहेत. 4 ATM कार्यरत आहेत. माजी खासदार स्वर्गीय किसनरावजी बानखेले यांच्या प्रतिमेचं पूजन करून या ATM सेवेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी अनेक मान्यवरांनी बँकेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शरद मिसाळ यांनी केले तर आभार सचिन कांकरिया यांनी मानलेत.
बँकेच्या 4थ्या ATM उद्घाटन प्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि जुन्नर तालुक्याचं निवासस्थान आदरणीय सत्यशील दादा शेरकर ज्यांच्या शुभ हस्ते आज हा कार्यक्रम संपन्न झाला आहे ते कटके साहेब, या बँकेचे अध्यक्ष प्रल्हाद भाऊ पानखेले, उपाध्यक्ष काळे साहेब, सर्व संचालक, ज्येष्ठ संचालक, संस्थापक संचालक आदरणीय तात्यासाहेब गुंजाळ, बँकेचे मुख्य अधिकारी, सर्व कर्मचारी आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मंतर शहरात ही सुविधा आपण उपलब्ध करून दिली त्याबद्दल लाला अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या सर्व संचालकांचं मी मनापासून आभार मानतो. आणि लाला अर्बन बँकेचा प्रवास आपल्या सर्वांना माहिती आहे. साहेब, ही पहिली अशी बँक होती का आता थोडं जसं जग बदललंय तसे बँकेचे नियम बदलले, पद्धत बदलली, पण आमच्या अण्णांची पद्धत अशी होती, ज्यावेळेस आमच्यासारखा तरुण एखादा रोजगार करत असायचा तेव्हा अण्णा स्वतः दुकानात येऊन बसायचे. बाळा, काय तुला अडचण आहे का? चल, तुला मी 2 लाखाची 3 लाखाची CC करून देतो. असं प्रेम आता सध्या राहिलं नाही. आता काय म्हणतात, कलियुग आलाय. तसं असो, अण्णांच्या नंतर ही बँक कशी पुढे जाईल अशी अनेक हितचिंतकांना काळजी होती. अनेकांनी त्याच्यात खडे टाकायचाही प्रयत्न केला. मध्यंतरी जुन्नर आंबेगाव असा वादही लावला, पण सगळ्या वादावर आणि सगळ्यावर मात करून आज ही बँक अण्णांनंतर अण्णांचं स्वप्न अविरतपणे पुढे ठेवण्यासाठी झटत आहे. आणि काळेसाहेब, 500 नाही, तुम्ही 1000 कोटीचा टप्पा पार करशाल. आणि किती सरकारने नियम कडक केले तरी या बँकेवर जनतेचा विश्वास आहे आणि जनतेचा विश्वास कायम ठेवण्याचं काम तुम्ही संचालक मंडळ नेहमी करताय. त्यामुळे तुम्हाला त्याच्यातही 100% सुयश बँकेच्या पुढील भावी आयुष्यासाठीच बोलतोय संचालकांच्या भावी आयुष्यासाठी आणि बँकेच्या वाटचालीसाठी सुरेश चिंतितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अमोल जाधव, C24 तास, मंचर. केंद्र सरकारचे क्षेत्रीय प्रसार संचालनालय आणि पुणे जिल्ह्यामधील राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं 3 दिवसीय नवभारत मंथन संकल्प ते सिद्धी या विषयावरती विशेष प्रचार अभियानाचं आयोजन राजगुरुनगर इथं करण्यात आलं होतं. या अभियानाचा समारोप करण्यात आलाय. केंद्र सरकारचे क्षेत्रीय प्रचार संचालनालय आणि पुणे जिल्ह्यामधील राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं 3 दिवसीय नवभारत मंथन संकल्प ते सिद्धी या विषयावरती विशेष प्रचार अभियानाचं आयोजन राजगुरुनगर येथे करण्यात आलं होतं. या अभियानाचा समारोप करण्यात आलाय. यावेळी क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव गजभिये, हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचे अध्यक्ष देवेंद्र बुट्टे पाटील, प्राचार्य डॉक्टर SB पाटील, तहसीलदार सुनील जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. या अभियानामधनं विद्यार्थी आणि युवकांमध्ये देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामधील थोरांचं योगदान, हुतात्म्या शहीदांच्या आठवणींना उजाळा आणि राष्ट्रीय एकात्मता दृढ करण्यासाठी 1857 ते 1947 या काळामध्ये भारतामधील स्वातंत्र्याची यशोगाथा आणि नवभारतच्या निर्मितीसाठी प्रतिज्ञा देण्यात आली आहे. 3 दिवस सुरू असलेल्या या अभियानामध्ये मॅरेथॉन, रांगोळी, चित्रकला आणि निबंध अशा स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमधील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. निलेश आंधळे, C24 तास, राजगुरुनगर. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून. प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. स्वप्न पहा तुम्ही, ते
साकार करू आम्हीच. आम्ही आहो जोगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोने, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. शिरूरच्या नागरी सुविधा केंद्रामधील कर्मचारी नागरिकांची मोठी आर्थिक लूट करतायत. याकडे जबाबदार अधिकाऱ्यांनी लक्ष घालून त्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा सेतू कार्यालय बंद करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आलाय. शिरूर तहसील कार्यालयामधील नव्याने सुरू झालेल्या JMK नामक टेंडरधारकाकडनं येथील अपंग, विधवा, परित्यक्ता, शाळकरी मुलं आणि सामान्य नागरिकांची प्रतिज्ञापत्र तयार करण्यासाठी शासकीय फी 33 रुपये असताना येथील कर्मचारी कुठलीही पावती न देता जास्तीचे पैसे घेऊन मोठ्या प्रमाणात नागरिकांची आर्थिक लूट करतायत. याकडे शिरूर तहसील कार्यालयामधील जबाबदार अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. त्याचप्रमाणे सेतू कार्यालयामधील कर्मचाऱ्यांनी येणाऱ्या नागरिकांची आर्थिक लूट करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या आवाराच्या बाहेर प्रतिज्ञापत्र तयार करण्यासाठी खाजगी माणसं बसवली आहेत. सदर इसम प्रतिज्ञापत्र तयार करण्यासाठी 200 ते 500 रुपये घेत आहेत. त्यानंतर केवळ सेतू कार्यालयामध्ये सही शिक्के मारण्यासाठी नियमाप्रमाणे शासकीय फी 34 रुपये असताना देखील नागरिकांकडनं 40 ते 60 रुपये घेऊन नागरिकांची फसवणूक करून आर्थिक लूट करतायत. शिरूर तालुक्याचे क्षेत्रफळ लोकसंख्येच्या मानानं जास्त असल्यामुळं तहसील कार्यालयामध्ये दररोज शेकडो लोक दाखले, प्रतिज्ञापत्र करण्यासाठी येत असतात. तसेच तहसील कार्यालयामधील रोजगार हमी योजना कार्यालयात कार्यरत असणारा सुधीर कुटे नावाचा इसम हा रोजगार हमी योजना, मोडी लिपी वाचन आणि सेतू कार्यालयाच्या अखत्यारीमध्ये येणाऱ्या कुणबी दाखल्यासाठी हजारो रुपयांची माया जमवतोय. या सर्व प्रकाराबाबत येथील सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन सदरचे प्रकार थांबवावेत, अन्यथा सेतू कार्यालय बंद करण्यात येणार आहे असं यावेळी सांगण्यात आलंय. परवा दिवशी ॲफिडो होतं, माझ्या बहिणीचा मुलगा आहे, त्याचा ते दाखला हरवला म्हणून ते ॲफिडो केलं होतं परवा दिवशी. तर परवा दिवशी आम्ही आलो तर 2:45 वाजता जमा केलं. तर म्हटले थोड्या वेळाने तर नाही दिलं आणि मग 60 रुपये दिले त्या घेतली आणि दुसऱ्या दिवशी 10 वाजता या म्हणले. 10 वाजता आलो. 60 रुपयाची पावती दिली का तुम्हाला? तसलं इथं तसला प्रकार म्हणजे रीतसर काहीच नाहीये. तुम्हाला माहिती आहे किती रुपये लागतात त्याला? 33 रुपये लागतात सरकारी कुठल्याही दाखल्याला. तुम्ही त्याला विचारलं नाही का 60 रुपये का घेतले? आता आपल्याला कसं वाटतं आपण नडीत आहे, त्यांना जास्त बोलावं तर मग ते परत आपल्याला दुमत्यात काढतात म्हणून आपण सहनच करतो. आणि दुसऱ्या दिवशी मुलं 10 वाजता आली, 10 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत बसले. 5 वाजता 3 वाजता या म्हटले, 3ला आले, 3ला पण दिले नाही. 4:30ला या म्हटले, 4:30ला आले. म्हणले तिकडं जा, तिकून सह्या करून घ्या. तिकून सह्या करून गेले तर म्हणले तुमची कालची तारीख पडली, आज तुम्हाला सह्या देत नाही. मग जेव्हा शेख साहेबांकडे गेले मग जा म्हटले साहेबांकडं. मग साहेबांकडे गेले तर मग साहेबांनी तिकडे गेले की इकडं मग कशी सही झाली? मध्ये ऍडमिट एका 3 तास मी त्याला पाठी मारते. किती पैसे घेतले तुमच्या? माझ्याकडून 50 रुपये घेतले, तसे 40 रुपये फी बोलले, पण त्यांनी 50 घेतले, 10 रुपये नंतर देतो बोलले, पण तसे ते 33 रुपये रिक्सर पद्धतीने. तुमच्याकडून किती पैसे जास्त घेतले? माझ्याकडून आता त्यांनी 16-17 रुपये एक्स्ट्रा घेतले. सगळे पैसे किती घेतले पैसे? 50 घेतले. आणि किती रुपये झाले म्हणत होते? 40 रुपये झालेत म्हणजे 10 रुपये रिटर्न देतो म्हटले. काय कुठलं डॉक्युमेंट होतं तुमचं? ॲफिडेविटचं आहे माझं डॉक्युमेंट. कुठलं ॲफिडेविट आहे? नावात चेंज झालेलं होतं ना, त्याचं ॲफिडेविट आहे माझं. सरकारी नियमाप्रमाणे किती फी? 34 रुपये फी सरकार नियमाची. आणि हे किती घेत आहेत आता इथं नागरी सुविधा केंद्रात? आता मी तर 50 दिलेत, 10 रुपये रिटर्न देतो म्हटले, अजून तर काही दिले नाही. अच्छा, म्हणजे 40 रुपये घेतात का? हो. आलो होतं सकाळी. चार्जेस कमी असताना आमच्याकडनं प्रत्येक ॲफिडेविटचे 40 रुपयाच्या हिशोबाने घेतलेले आहेत. पावत्या मागितल्या तर पावत्या देत नाही आहेत सध्या. अरुण कुमार मोटे सह राजेश खराडे, C24 तास, शिरूर. राहुरी शहरातील सातपीर बाबा गणेश मंडळाच्या गणेश आरतीचा लाभ पत्रकार अनिल कोळसे आणि त्यांच्या पत्नी सौ सपना कोळसे यांना मिळालाय.
इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचा आदर्शवत निर्णय यंदा मंडळानं घेतलाय. त्यामधनं सर्वांनी प्रेरणा घ्यावी असं मत माजी उपनगराध्यक्ष RR तनपुरे यांनी व्यक्त केलंय. राहुरी शहरातील सातपीर बाबा गणेश मंडळाच्या गणेश आरतीचा लाभ पत्रकार अनिल कोळसे आणि सौ सपना कोळसे यांना मिळालाय. इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचा अनोखा निर्णय यंदा मंडळानं घेतलाय. त्यामधनं सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे असं मत माजी उपनगराध्यक्ष RR तनपुरे यांनी व्यक्त केलंय. राहुरी शहरामधील सातपीर बाबा गणेश मंडळानं गेल्या 30 वर्षांपासून सामाजिक उपक्रम राबवत समाजामध्ये ऐक्याचा संदेश दिलाय. यंदाच्या वर्षी धार्मिक गीतांनी गणेश उत्सवाची स्थापना करण्यात आली आहे. तर पर्यावरणपूरक असा हा निर्णय घेण्यात आलाय. सातपीर बाबा गणेश मंडळाचं यंदाचं 30वं वर्ष आहे. संस्थापक अध्यक्ष RR पाटील तनपुरे यांच्या मार्गदर्शनामध्ये मंडळानं सातत्यानं विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. यावर्षी सर्वानुमते नगरसेवक अक्षय तनपुरे यांच्याकडे मंडळाची धुरा सोपवण्यात आली आहे. माजी उपनगराध्यक्ष RR तनपुरे यांचं मार्गदर्शन आणि अक्षय तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली मंडळानं यंदा गणेश उत्सवाची मिरवणूक विना DJ आणि विना गुलाल उधळत काढण्याचा निर्णय घेतलाय आणि सण ध्वनी प्रदूषण न करता आणि पर्यावरणाला हानी न पोचवता साजरे करावे असे सूतोवाच करून समाजापुढे एक अनोखा आदर्श घालून दिलाय. तसेच संपूर्ण गणेश उत्सवाच्या कालावधीमध्ये ध्वनिक्षेपकाचा आवाजही शासन निर्णयानुसार ठेवत संगीतही भक्तिभावानं सुमधुर स्वरामध्ये वाजवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना वृक्षारोपणाचं महत्त्व पटवून देत प्रत्येकाला वृक्ष वाटप करून त्यांचं संगोपन करण्याचं मार्गदर्शन करण्यात आलंय. झाडे लावा, झाडे जगवा, वसुंधरा हरित करत पर्यावरणाचं संवर्धन करण्याचं काम हाती घेण्यात आलंय. तसेच विसर्जन मिरवणुकीच्या आधी आश्रमशाळेमधील मुलांना भोजनदान करण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आलाय. तसेच रोजच्या आरती प्रसंगी समाजामधील मान्यवरांना मान देण्यात आलाय. 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी पत्रकार अनिल कोळसे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सपना अनिल कोळसे या दाम्पत्यांच्या हस्ते सातपीर बाबा गणेश मंडळांच्या श्रींची आरती संपन्न झाली आहे. यावेळी योगेश मुसळे, प्रशांत आव्हाड, ऋषिकेश तनपुरे, अनुज मुथा, शुभम डफळ, अबुताल मुसाणी, अविनाश पडघलमल आदी उपस्थित होते. गेले 30 वर्षापासून मंडळाची स्थापना झाली आणि स्थापनेपासून आपण वेगवेगळ्या कार्यक्रम आयोजित करतो. तसे गाडगे बाबा शाळेला मुलांना जेवणाचा कार्यक्रम होतो, भंडारा महाप्रसाद म्हणून. तसेच यावर्षी बी रक्तदान शिबिर सकाळी 10 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता परत भंडाऱ्याचा कार्यक्रम, असे वेगवेगळे कार्यक्रम आपण घेतले जातात शनिवारी. आणि आता उद्यापासून परत आमचे पोरं DJ लावत नाही, गुलाल खेळत नाही आणि प्रावित्र्य राखले जातं. हे टिळकांनी ज्यांनी जी स्थापना केली होती पूर्वीच्या काळामध्ये ती आम्ही परंपरा चांगल्या पद्धतीने राबवित आहोत. तसेच आता पुढं वेगवेगळ्या आता कार्यक्रम झाल्यानंतर मध्ये बी आम्ही वेगवेगळ्या नवरात्रात बी काही कार्यक्रम घेणार आहे. नवरात्रामध्ये दांड्याचा कार्यक्रम असेल. आमच्या गल्लीमध्ये चांगल्या पद्धतीने चांगले लोक आम्ही संकल्पना राबवतो, चांगली स्वच्छता राबवतो. इथं पहा आता आमच्याकडे अजिबात कचरा दिसणार नाही तुम्हाला. हे चांगलं काम आमचे पोरं मंडळाची करतात. आता मध्ये थोडंसं कामाला आता काल अपघात झाल्यामुळे थोडंसं आमचे होणं कमी आहे इथं, नाही तर ते अजून उत्साह दिसला असता. पण यावेळेस पुढच्या वेळेस आणखी जोरात आणि चांगलं काम करण्याचा प्रयत्न आमचे पूर्ण करतात. गणेश मित्र मंडळ आमचं 30 वर्षापासून आम्ही हे कार्यक्रम वगैरे सर्व राबत आलेलो आहोत. आम्ही सातपुरा मंडळाच्या वतीने सर्व स्वच्छता, वृक्षारोपण व रक्तदान शिबिर असे सर्व कार्यक्रम आयोजित करत असतो. तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही मंडळाच्या वतीने विनंती करतो. दरवर्षी DJ मुक्त व गुलाल मुक्त आणि मिरवणूक काढत असतो.
आणि मी सर्व भाविकांना गणेश भक्तांना गणेश शुभेच्छा देतो. मनोज साळवे सह सतीश फुलजमदार, C24 तास, राहुरी. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेद हक यांच्या संकल्पनेमधनं साकार झालेलं बीट मार्शल आणि दामिनी पथक आता खेड पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालंय. हे पथक महिला संबंधी गुन्ह्यांबाबत काम करणार आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेद हक यांच्या संकल्पनेमधनं साकार झालेले बीट मार्शल आणि दामिनी पथक खेड पोलीस स्टेशन येथे दाखल झालंय. आता हे मार्शल खेड तालुक्यामध्ये फिरताना दिसणार आहे. कुठल्याही ठिकाणी महत्त्वाची घटना घडल्यानंतर आता हे पथक त्या ठिकाणी तत्परतेनं घटनास्थळी पोहोचणार आहे. हे पथक कंट्रोल रूमशी जोडलेलं आहे. दामिनी पथक महिला संबंधी गुन्ह्याबाबत काम करणार आहे. तसेच हे पथक कॉलेज, शाळा तसेच इतर गर्दीच्या ठिकाणी गस्त घालताना दिसेल. त्यामुळे आता महिलांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. निलेश आंधळे, C24 तास, राजगुरुनगर. जुन्नर तालुक्यातील विविध गणेश मंडळांना आमदार शरददादा सोनवणे यांनी सदिच्छा भेटी दिल्यात. तसेच त्यांनी साकारलेल्या देखाव्यांचं कौतुक करून आवश्यक त्या सूचना देखील केल्यात. जुन्नर तालुक्यामधील विविध गणेशोत्सव मंडळांना आमदार शरददादा सोनवणे यांनी सदिच्छा भेटी दिल्यात. यावेळी गणेश मंडळांना आमदारांनी आवश्यक त्या सूचना केल्यात. जुन्नरमधील रविवार पेठेमधील सिद्धिविनायक मंदिर, कल्याणपेठ गणेशोत्सव मंडळ, शंकरपुरा गणेशोत्सव मंडळ, लोणार आळी गणेशोत्सव मंडळ तसेच 100 वर्ष पूर्ण झालेल्या राष्ट्रीय तेली बुधवारपेठ गणेश मंडळ आदी मंडळांना यावेळी आमदार शरददादा सोनवणे यांनी सदिच्छा भेटी दिल्यात. यावेळी पत्रकार विजयकुमार साळवे, प्रशांत धोत्रे, नंदकुमार तांबोळी, जयदास साळवे, अनिल मेहरे आदी मान्यवर उपस्थित होती. या गणेश मंडळांनी साकारलेल्या देखाव्यांचे आमदार सोनवणे यांनी कौतुक केले. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही, तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम्स. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही, ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. राहुरी न्यायालयामधील ज्येष्ठ विधिज्ञ रावसाहेब उंडे पाटील यांचा 61वा वाढदिवस पंढरी मंगल कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. राहुरी न्यायालयामधील ज्येष्ठ विधिज्ञ रावसाहेब उंडे पाटील यांचा 61वा वाढदिवस राहुरी येथील पंढरी मंगल कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक रविकिरण देशमुख, बँक ऑफ इंडियाचे सचिन काणे, राहुरी तालुका दूध संघाचे संस्थापक चेअरमन तानाजीराव धसाळ, राहुरी सोसायटीचे चेअरमन गणपत नाना उंडे, राजेंद्र उंडे, ॲडव्होकेट जगन्नाथ डवले, हरिभाऊ गिरमे, बाळासाहेब पालवे आदी उपस्थित होते. सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेल्या ॲडव्होकेट उंडे यांनी परिस्थितीवर मात करत शिक्षण सुरू असताना शेती आणि दुग्ध व्यवसाय केला. 1980 साली LLBची पदवी घेतल्यानंतर राहुरी न्यायालयामध्ये व्यवसाय सुरू केला. घराची संपूर्ण जबाबदारी सांभाळून सामाजिक जबाबदारीचं भान ठेवून लोकांना कायद्याचं योग्य मार्गदर्शन त्यांनी केलं आहे. यावेळी कार्यक्रमामध्ये प्रास्ताविकात C24 तासचे संपादक वसंतराव झावरे यांनी ॲडव्होकेट रावसाहेब उंडे पाटील यांचा जीवनपट उलगडलाय.
राहुरी तालुका दूध संघाचे संस्थापक चेअरमन तानाजीराव धसाळ यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलंय. या प्रसंगी उपस्थितांचे ॲडव्होकेट अजय उंडे यांनी स्वागत केलंय. या प्रसंगी जयंतराव कुलकर्णी, प्रकाशराव नगरकर, रविकिरण देशमुख, बाळासाहेब पालवे, ॲडव्होकेट जगन्नाथ डवले यांची भाषणे झाली आहेत. स्वरानंद वाद्यवृंदचे कलाकार नरेंद्र साळवे, शशिकांत साळवे, विनोद पंडित, अमित साळवे, शफीभाई शेख, राजेंद्र साळवे, विकी साळवे यांनी भक्तिगीतं, भावगीतं, मराठी, हिंदी सिनेमामधील विविध गाणी यावेळी सादर करून उपस्थितांची मने जिंकली आहेत. यावेळी डॉक्टर प्रभाकर उंडे, ॲडव्होकेट राहुल शेटे, ॲडव्होकेट DR तोडमल, राजेंद्र कुलकर्णी, राजेंद्र आकडे, अविनाश मेहत्रे, ॲडव्होकेट सुधाकर देशमुख, ॲडव्होकेट मोहनराव पवार, दिलीपराव लहारे, बाळासाहेब उंडे, तबाजीराव तनपुरे, डॉक्टर दिलीप कुलकर्णी, श्रीकांत कुलकर्णी, श्री बोरावके यांच्यासह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी आभार प्रसाद उंडे यांनी मानलेत, तर सूत्रसंचालन वसंतराव झावरे यांनी केलंय. त्यांचं नेहमीचं काम आणि नेहमीचं मार्गदर्शन असं मला आतापर्यंत राहिलंय आणि त्यांना जे आतापर्यंत पाहिलं की त्यांच्याबद्दल जो रिस्पेक्ट सगळीकडनं सगळ्या थरात जे विषय होतो सगळ्यांची, कस्टमर्स किंवा मित्र किंवा इतर सगळ्यांची, तर त्यांच्याबद्दलचा जो रिस्पेक्ट आहे तो मी आतापर्यंत पाहिलेला आहे. त्यांनी नक्कीच कमर्शियली विचार न करता हार्ट टू हार्ट म्हणजे अगदी हृदयापासून त्यांनी त्यांचं हे जोपासलं. कार्य करताना त्यांनी सामाजिकतेचं आणि सगळं मित्रपणे परिवार आणि हे सगळं जपत आणि योग्य पद्धतीने सगळ्यांना सल्ले देत आणि घेऊन ते आत्तापर्यंत चालले असं मी तरी पाहिलेलं आहे. त्यांचा आता 61वा वाढदिवस, त्यांचं पुढचं आयुष्य देखील असंच अतिशय आरोग्यपूर्ण आणि सक्सेसफुल आणि भरभराटीत जाऊ अशी मी माझ्या वतीने, माझ्या ब्रँचच्या वतीने, स्टेट बँक परिवाराच्या वतीने इच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. उपस्थित सर्व मित्रपरिवार, स्नेहीजन, माझे नातेवाईक, माझ्या षष्ठीच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. त्यांचं मी सदोदित ऋणी आहे. त्यांनी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त माझं जे प्रेम व्यक्त केलं, कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. माझ्याबद्दल जावरे सरांनी, माझे मित्र तानाजीराव धसाळ, बाळासाहेब पालवे सर, ॲडव्होकेट डोले साहेब, प्रकाश नगरकर या सर्वांनी माझ्या व्यक्तित्वाबद्दल जे 2 शब्द बोलले आणि माझा परिचय सांगितला. त्यामध्ये स्टेट बँकेचे ब्रँच मॅनेजर देशमुख साहेब आहेत, आणखीन आहेत, त्याबद्दल मी त्यांचाही पण ऋणी आहे. आणि आपण सर्वांनी मित्रपरिवारांनी हा माझा सोहळा अगदी छान केला, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि माझे मनोगत रूपी तिथं व्यक्त करून थांबवतो. कारण मला बोलायचं ठरलं तर माझ्या जीवनाचा या 60 वर्षाच्या काळामध्ये अनेक स्थित्यंतरं घडली, अनेक अडीअडचणी आल्या, अनेक मोठ्या घटना घडल्या. त्याबद्दल मोठा प्रवास माझ्या डोळ्यासमोर आजही आहे. ती चित्रफित त्यातल्या अनेक घटना मला बोलता येतील, परंतु तो इथं प्रस्तुत वाटतो. आणि आपण सर्वांनी माझ्यावर प्रेम केलं त्याबद्दल धन्यवाद देतो. आभार. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, ती 24 तास, राहुरी. अर्ली चाइल्डहुड असोसिएशन पुणे चॅप्टरनं पीस पुणे इंटरनॅशनल अर्ली चाइल्डहुड एज्युफेस्ट या एकदिवसीय परिषदेचं आयोजन केलंय. यामध्ये लहान मुलांचं शिक्षण आणि त्यांचा विकास यावरती चर्चा करण्यात येणार आहे. 2 सप्टेंबर रोजी ही परिषद संपन्न होणार आहे. संशोधनाद्वारे दिसून आलंय की बालपणामधील सुरुवातीची काही वर्ष मुलांच्या शिक्षण आणि विकासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची असतात. आपल्या भोवतालीचे जग अत्यंत जलद गतीने बदलत चाललंय. त्यानुसार वर्तमान आणि भविष्यास अनुरूप असे बदल शिक्षणामध्ये होणं गरजेचं आहे.
समाजाला आज अशा प्रकारच्या शिक्षणाची गरज आहे. लहान मुलांची देखभाल आणि शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या व्यक्तींना त्यांचा अनुभव आणि कौशल्य उपस्थितांशी शेअर करण्यासाठी द अर्ली चाइल्डहुड असोसिएशन त्यांना एक व्यासपीठावर आणणार आहे. अर्ली चाइल्डहुड असोसिएशन पुणे चॅप्टरनं पीस पुणे इंटरनॅशनल अर्ली चाइल्डहुड एज्युफेस्ट या एकदिवसीय परिषदेचं आयोजन केलं आहे. 2 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत शेरेटन ग्रँड इथे ही परिषद होणार आहे. मुलांमध्ये भावनिक विकास होऊन पर्यावरणाविषयी संवेदनशीलता निर्माण झाली पाहिजे, जेणेकरून ते भविष्यामध्ये जबाबदार नागरिक बनू शकतील. अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन चिरस्थानी विकासासाठी अशा शिक्षणाचा पाया रचत आहे. या परिषदेमध्ये लहान मुलांच्या शिक्षणाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. नेक्स्ट जेन टीचर एज्युकेशन या विषयावर इंटरनॅशनल करिक्युलमच्या शैक्षणिक सल्लागार फरजाना दोहाडवाला चर्चा करणार आहेत. आत्मा अकॅडमीच्या संचालिका मंजुश्री पाटील या देखील उपस्थित राहून चर्चा करणार आहेत. तसेच श्रीमती लेस्ली फ्लॅक्नोर अध्यापक आणि मूल्यमापनामधील डिझाईन थिंकिंग या विषयावर चर्चा करणार आहेत. आमची 2 सप्टेंबरला आम्ही परिषद जी अरेंज केलेली आहे, तर त्याचा मेन उद्देश असा आहे की पुण्यामध्ये ज्या अंगणवाड्या, बालवाड्या आणि ज्या प्रायव्हेटली रन शाळा आहेत आणि पाळणाघरं आहेत, तर त्यांच्या शिक्षिकेंना नेमकं समजावं की मुलांना त्यांच्या वयानुसार काय शिकवलं पाहिजे पहिली गोष्ट, आणि ते कसं उत्तम प्रकारे त्यांच्यापर्यंत पोचवता येईल. तर असे अनेक विषय आम्ही जे घेतलेले आहेत, तर त्याच्यामध्ये नाटक हे माध्यम वापरून तुम्ही मुलांना कसं शिकवाल, किंवा म्युझिक आणि मूवमेंट, किंवा नुसतं एका जागी बसून गाणी आणि ABCD म्हणायची नाही आहे. सो ह्याच्या व्यतिरिक्त जो काही आहे, तर त्याच्यामध्ये फिजिकल एज्युकेशन, हल्ली शाळांमध्ये मैदानं नसतात, छोट्या छोट्या खोल्यांमध्ये क्लासरूम्स असतात, तो छोट्या जागेत सुद्धा मुलांचा शारीरिक विकास कसा होईल, तर त्या दृष्टीने त्यांना मार्गदर्शन, किंवा म्युझिकल इन्स्ट्रुमेंट गरीब शाळांना परवडत नाही, तर जंक गोष्टींमधनं तुम्ही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स कशी बनवाल. तर अशा खूप छोट्या, किंवा आपल्याकडे आता मुलांचं प्रमाण खूप वाढलं आहे, ऑटिझम म्हणा किंवा चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स या मुलांचं प्रमाण खूप वाढतं आहे. तर नेमके त्या मुलांमधले जे काही छोटे छोटे जे काही आपण म्हणतो की त्यांच्या, तर त्या मुलांना पुढे खूप उपयोग होतो. तर त्या दृष्टीने ते कसे ओळखायचे रेड फ्लॅग्स, की त्यांच्या डेव्हलपमेंटल डिलेजमध्ये जर रेड फ्लॅग्स ओळखले, पण ते टीचर्सना ओळखता आले पाहिजेत लहान वयात. सो त्या दृष्टीने टीचर्सना मार्गदर्शन आहे. तो असे सगळेच विषय असे आहेत की जे विषय आपल्या शाळेतल्या ज्या काही शिक्षिका आहेत त्यांना वर्गामध्ये वापरता येतात. सो अशा पद्धतीने ह्या पूर्ण परिषदेचं आयोजन आम्ही केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्या इथे भरपूर या क्षेत्रात कार्य करणारी जी मंडळी आहेत त्यांचाही आम्ही एक छोटासा सत्कार करणार आहोत. स्टार्ट प्री स्कूल आणि ECA टेरिटरी हेड पुणे ही कॉन्फरन्स आपण अर्ली चाइल्डहुड असोसिएशनची पीस म्हणून 2 सप्टेंबरला शेरेटनमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी 600 अर्ली चाइल्डहुड असोसिएशन, अर्ली चाइल्डहुड एज्युकेशनला रिलेटेड लोक येणार आहेत. त्यामध्ये साधारण 400 टीचर्स आणि 200 ओनर्स किंवा डायरेक्टर्स किंवा प्रिन्सिपल्स असे या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करणार आहेत. या इव्हेंटचं एक उद्देश असा आहे की सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणून जगात काय लेटेस्ट गोष्टी चालू आहेत त्याच्या सगळ्यांना एकत्र एका प्लॅटफॉर्मवरती सगळ्या टीचर्सला मिळू शकेल, आणि त्याच्यातनं टीचर्स काही गोष्टी घेऊन त्यांच्या परत क्लासरूममध्ये घेऊन जास्ती मुलांना त्याचा फायदा होईल असं करण्यासाठी अमोल उदमरे सह हर्षल कोठावदे C24 तास पुणे. पालघर जिल्ह्यामधील वसई या ठिकाणी 7व्या दिवशीच्या घरगुती गणपतींसह गौरी आणि मंडळाच्या गणरायांचं उत्साहात विसर्जन करण्यात आलंय. यावेळी वसई समुद्र किनाऱ्यावरती भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे. गणेशोत्सवाच्या 7व्या दिवशी अनेक ठिकाणी लाडक्या गणरायाला आणि गौरीला निरोप देण्यासाठीचा उत्साह पाहायला मिळालाय. वसई येथील समुद्र किनारी घरगुती गणरायांसह गौरी आणि प्रिन्स मंडळाच्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन करण्यात आलंय. यावेळी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषानं परिसर अगदी दुमदुमून गेला. या ठिकाणी लाडक्या गणरायांची आरती करून गणरायाला निरोप देण्यात आलाय. या ठिकाणी कोणताही प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. एकीकडे आनंद तर दुसरीकडे लाडक्या गणरायाला निरोप देण्याचं दुःख अशा भक्तिमय वातावरणामध्ये या लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आलाय. तर विसर्जनासाठी या ठिकाणी बोटींची व्यवस्था करण्यात आली होती. दिनेश बानखेले C24 तास
वसई। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, सकाळ वर्तमानात बिनधास्त। नवी क्षितिजे, नवी आशा, नवी आव्हाने, नवी दिशा। श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर। अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर। वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा। संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत। ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध। संपूर्ण संगणकीकृत शाखा। भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात। सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध। भारतात कुठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा। भारतात कुठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा। मोबाईल बँकिंग सुविधा, RTGS, NFT सुविधा, ATM सुविधा। 9 राज्यात 106 शाखा। महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा। आपल्या दुकानाचा व्यवसाय वाढवण्यासाठी पॉज मशीनद्वारे कोणत्याही बँकेचे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध। भारत सरकारद्वारे मिळालेले एकमेव ऑथेंटिकेशन युजर्स एजन्सी, उपभोक्ता तपासणी एजंट मान्यता प्राप्त संस्था। आजच डाउनलोड करा रेणुका माता अर्बनचे मोबाईल बँकिंग ॲप। या ॲपद्वारे बिल पेमेंट, प्रीपेड, पोस्टपेड मोबाईल बिल, ऑनलाईन इलेक्ट्रिसिटी बिल, गॅस पेमेंट, इन्शुरन्स, हॉटेल बुकिंग, एअर तिकीट बुकिंग, रिचार्ज, डाटा कार्ड, DTH इत्यादी सेवा उपलब्ध। ठेवीवरचे व्याजदर 11.5%। सर्वांशी अतूट जिव्हाळ्याचं नातं जपत सेवा देणारी संस्था श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर। रेणुका भवन, सिटी सर्वे नंबर 35/2A+2B, सिटी प्राइड हॉटेल जवळ, पाइपलाइन रोड, सावेडी, अहमदनगर। फोन क्रमांक 1800-233-4140। मोबाईल नंबर 9225328391 किंवा 9225328300। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहूयात पुढची बातमी। जिल्ह्यामध्ये निंबोडीमधील जिल्हा परिषद शाळेच्या दुर्घटनेचा विषय ताजा असताना श्रीगोंदा तालुक्यामधील घारगाव येथील जिल्हा परिषदेची शाळा मंगळवारी रात्री अचानक कोसळली आहे। रात्रीच्या वेळी ही घटना घडली आहे, त्यामुळे सुदैवानं जीवितहानी टळली आहे। दरम्यान जिल्ह्यामध्ये शाळा कोसळण्याची ही दुसरी घटना आहे, त्यामुळे प्रशासनानं या गंभीर गोष्टीमध्ये लक्ष घालण्याची आता तात्काळ गरज आहे। जिल्ह्यासह संपूर्ण राज्यामध्ये पावसानं थैमान घातलंय आणि प्रशासनाच्या असलेल्या भोंगळ कारभारामुळे तालुक्यामधील बऱ्याच जुन्या शाळांची स्थिती केव्हाही कोसळण्यासारखी बनली आहे। अशीच श्रीगोंदा तालुक्यामधील घारगाव येथील स्वातंत्र्यपूर्व काळामधील प्राथमिक शाळा मंगळवारी रात्री अचानक कोसळली, त्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। रात्रीच्या वेळी ही घटना घडल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे। घारगाव प्राथमिक शाळेचा कारभार तर एवढा गलथान आहे की सदर शाळेची नोंद महसूलकडील मिळणाऱ्या 7/12 उतार्यावरती नाहीये आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडील मालमत्ता रजिस्टरला तर शाळेचा उल्लेखच नाहीये। या कारणानं या शाळेचे निर्लेखन प्रशासन दरबारी 1 ते 1.5 वर्षापासून रेंगाळत पडलंय, म्हणून या शाळेचं निर्लेखन आज तागायत झालेलं नाहीये। यामुळे नवीन शाळा खोल्यांना मंजुरी मिळाली नाहीये। शाळेची मुख्यत्वे करून मालकी जिल्हा परिषदेची असताना देखील जिल्हा परिषदेनं आज तागायत शाळा त्यांच्या दप्तरी नोंदविण्यास असमर्थता दर्शवली आहे। याबाबत ग्रामस्थांनी वारंवार पाठपुरावे संबंधित विभागांना केलेत। या शाळेचं बांधकाम निकृष्ट असल्याबाबत लेखी निवेदन प्रशासनाला आणि मंत्री महोदयांना 28 ऑगस्ट रोजी सर्व पालक आणि ग्रामस्थांनी दिलं होतं। त्यानुसार 7 सप्टेंबरपासून बेमुदत शाळा बंद ठेवण्याचं आवाहन ग्रामस्थांनी प्रशासनाला केलं होतं। त्यामध्येच 28 ऑगस्टला निंबोडीची घटना घडली, त्यामुळे शाळांचा आणि प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय।
स्वातंत्र्यपूर्व काळाची शाळा आहे. 70 वर्षापूर्वीची शाळा. म्हणजे मातीचं बांधकाम, दगडी बांधकामाची शाळा आहे. रात्रीच्या पावसाने ती पडली असताना गारगावच्या 17ची 17 शाळा खराब झालेल्या आहेत. त्याच्यामुळं आमचं सुदैव चांगलं. आमच्या महादेवाच्या कृपानं या ठिकाणी आमच्या लहान मुलं त्या शाळेमध्ये बसलेले नव्हते, म्हणून या ठिकाणी दुर्घटना घडली नाही. परंतु जी अवस्था शाळेची झाली ती अचानक एकदमच पडलेली शाळा. त्याच्यामुळं प्राथमिक शाळा घारगाव 17ची 17 खोल्या खराब झालेल्या आहेत. त्यामुळे त्या शाळा खोल्या अर्जंट म्हणजे 10 ते 12 दिवसामध्ये नवीन काम सुरू करून या ठिकाणी प्राथमिक शाळा पूर्णपणे या ठिकाणी नवीन शाळा झाली पाहिजे अशी आमची सर्व ग्रामस्थांची मागणी आहे. आणि जोपर्यंत नवीन शाळेचं काम चालू होत नाही तोपर्यंत आमच्या हनुमान विकास सोसायटीमध्ये प्राथमिक शाळा भरवण्यात येणार आहे. त्यामुळे उद्यापासून इथं शाळा आम्ही भरवणार नाहीत. त्यामुळे आम्हाला कमीत कमी 10 खोल्यांची आवश्यकता आहे. त्याची तात्काळ कारवाई झाली पाहिजे. आदरणीय बबनदादा पासपे त्यांनी सांगितलं मी सहकार्य करतो. सभापती भैया लगडने सांगितलं मी सहकार्य करतो. आमदार राहुलदादा जगतापांनी 10 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी शाळेला लगेच जाहीर करून टाकलाय. त्यामुळे आम्ही 4-5 दिवसामध्ये फाउंडेशन करून शाळेचं काम चालू करणार आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी या ठिकाणी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. आणि ही जी घटना घडली ही एकदम चुकीची घटना आहे. काल परवा निंबोडीला घटना घडली, त्याच्यामध्ये 3 बालकं या ठिकाणी मृत पावलेत, 30 बालकं या ठिकाणी जखमी झालेत. त्याच्यामुळे त्या घटनेचा आणि ह्या घटनेचा या ठिकाणी प्रशासनाचा मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. रात्री इमारत पडलेली जवळजवळ 80 वर्षाचं वय, 78 वयाचा माणूस शेवटचा आहे गावात. त्यांचे पैसे आहेत. इमारत मोडकळी आलेली आणि रात्री पडल्यामुळं आमच्या 178 मुलांचे जीव वाचलेले आहेत. तिथं आम्ही 9 शिक्षक आणि 7वीपर्यंतचे वर्ग चालू आहे. मी 2012ला या शाळेत हजर झाल्यापासून दरवर्षी 2 ते 3 वेळा प्रस्ताव पाठवलेला, त्याच्या पोहोच माझ्याकडे आली आणि वारंवार पाठपुरावा पण केलेला आहे. तर हे शाळेचं काही पटकन निर्णय घेऊन इमारत बांधकाम घेऊन द्यावं आम्हाला. आमच्या चिमुकल्यांच्या आशीर्वाद लागतो. आत्ताच गारगावला सगळ्या ग्रामस्थांनी त्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलं. खरं तर मागच्या आठवड्यात काल परवा निंबोडीची घटना घडली आणि अतिशय दुर्दैवी घटना ती घडली. त्याच्या आधी मागच्या आठवड्यात या ठिकाणच्या पालकांनी मला शाळेमध्ये बोलवलं होतं. या ठिकाणी मी पूर्ण शाळेला व्हिजिट दिली. त्यावेळेसच शाळेची सगळी कल्पना आपण सगळे प्रस्ताव वगैरे मागचे जुने काढले, ते परत नवीन प्रस्ताव त्यात निर्लेखनाचा तयार करून कालच्या मीटिंगमध्ये सगळा गारगावचा प्रस्ताव आपण नगरला त्या ठिकाणी पाठवायची कारवाई त्यांनी निश्चितपणे केली आहे. या ठिकाणी 9 शिक्षक आहेत, 9 खोल्या आपण कशा करायच्या या पद्धतीने काम त्या ठिकाणी हाती घेतलं आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, माजी मंत्री पाचपुते दादा आणि पालकमंत्री रामजी शिंदेसाहेब यांच्याकडे आपण पाठपुरावा त्यांनी त्या पद्धतीने चालू केलेला आहे. आणि येत्या 8 दिवसामध्ये दत्ताजी पानसरे असतील यांना सगळ्यांना बरोबर घेऊन, गावातले सगळे ग्रामस्थ बरोबर घेऊन आम्ही अध्यक्ष उपाध्यक्षांना भेटून, पालकमंत्र्यांना भेटून 8 दिवसाच्या आत ह्या शाळेचं काम निश्चितपणे आपण चालू त्या ठिकाणी करणार आहोत. रात्रीची जी घटना घडली ही अतिशय वाईट घटना आणि याच्यामध्ये एक सुदैव चांगलं गारगावचं की ही दिवसा घटना घडली नाही. अन्यथा या ठिकाणी निश्चितपणे परत या ठिकाणी अनर्थ घडला असता. कारण आज जर मुलं या ठिकाणी असते तर आज मोठं बांधकाम या ठिकाणी पडलेलं आहे. त्यामुळे ही घटना रात्री घडली, हे एक सुदैव चांगलं. या ठिकाणी निश्चितपणे गारगावला परत एकदा या ठिकाणी ग्वाही देतो की 8 दिवसांमध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन अध्यक्ष मॅडमकडून जास्तीत जास्त खोल्या वर्ग मंजूर करून या ठिकाणी काम चालू करून देऊ अशा प्रकारची ग्वाही देतो आणि थांबतो. आणि पंचायत समितीचे सगळे सदस्य आम्ही बसून काल मीटिंग घेतली. तालुक्यातल्या सगळ्या शाळा ज्यांचे चालत आहेत त्या ठिकाणी काढायला लावलेत की काही 1965 पासून ज्या शाळा आहेत त्या शाळा कोणत्या शाळेला दुरुस्ती झाली, कोणत्याला झाली नाही, कोणत्या शाळा कोणत्या शाळा करण्याची गरज आहे, त्या शाळांचे सगळे प्रस्ताव आम्ही 2 दिवसामध्ये त्या ठिकाणी पंचायत समितीकडे मागितले. हे सगळे प्रस्ताव आम्ही जिल्हा परिषदकडे 2 दिवसामध्ये वर्ग करणार आहोत आणि जिल्हा परिषदचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सगळ्या प्रशासनाला त्या ठिकाणी 2 दिवसामध्ये आपण नवीन शाळा देण्यासंदर्भात कारवाई करणार आहोत. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. वडगाव शेरी सोमनाथ नगर येथील गार्डेनिया फेज 1 सोसायटीमध्ये गणेश उत्सवानिमित्त मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी अनेक स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं. लहान मोठ्यांना आनंद देणाऱ्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पांच्या आगमनानं वडगाव शेरी सोमनाथ नगर येथील गार्डेनिया फेज 1 सोसायटीमध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात.
या ठिकाणी मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्पर्धा घेतल्या जातात. सर्व महिला एकत्र येऊन अथर्व शीर्ष पठण करतात. सर्व जातीच्या धर्मांच्या लोकांना एकत्रित बांधणारा हा गणेश उत्सव असतो. त्यामुळे ही सोसायटी जणू एक कुटुंबच बनून जाते. DS कातोरे, गार्डेनिया फेज 1. आम्ही गणेश उत्सवामध्ये वेगवेगळे कार्यक्रम साजरे करतो, वेगवेगळे उपक्रम राबवतो. हा गणपती उत्सव आम्ही चांगल्या पद्धतीने साजरा करतो. सगळ्या जाती धर्माचे लोक आम्ही बरोबर घेऊन हा गणेश उत्सव साजरा करत असतो. नमस्कार, मी प्रिया धनंजय. श्री गणेश स्मृती आणि बुद्धीचा देवता आहे. आमच्या सोसायटीमध्ये गणेशोत्सव, दिवाळी, ईद, दसरा. सुषमा पाटील, C24 तास, वडगाव शेरी. टायर्स उद्योगामधील बदलते प्रवाह, वाहनांच्या टायर्सला येणाऱ्या समस्या, त्यावरील निराकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचं मार्गदर्शन या विषयावरती 2 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र अहमदनगरमध्ये आयोजित करण्यात आलं होतं. गुणवत्ता आश्वासन संचालनालयाच्या रौप्य महोत्सवानिमित्त अहमदनगर येथील गुणवत्ता आश्वासन नियंत्रणालयामध्ये टायर्सच्या कामगिरीचं मूल्यमापन या विषयावरती 2 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चासत्राचं उद्घाटन मेजर जनरल SS चड्डा यांच्या हस्ते करण्यात आलं. टायर तंत्रज्ञान, टायर उद्योग, टायर निर्मिती, संशोधन, विकास आदी विषयांवरती आर्मड कोर सेंटर अहमदनगरचे कमांडंट मेजर जनरल नीरज कपूर, नवी दिल्ली येथील क्वालिटी इन्शुरन्सचे मेजर जनरल SS चड्डा, CQAVचे कंट्रोलर ब्रिगेडियर संजीव सिंग, कर्नल PK श्रीवास्तव या लष्करी अधिकाऱ्यांनी यावेळी मार्गदर्शन केलंय. याप्रसंगी टायर्स कंपन्यांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आलं होतं. विविध टायर्स कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टायर्सच्या गुणवत्तेबद्दल लष्करी अधिकाऱ्यांना यावेळी माहिती दिली आहे. आर्मीसाठी लागणाऱ्या वाहनांच्या टायरची जबाबदारी अहमदनगर येथील CQAV या कार्यालयाची आहे. JK टायर, अपोलो, MRF, सिएट आदी कंपन्यांचे उद्योजक आणि प्रतिनिधी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. टायर्स उद्योगामधील बदलते प्रवाह, वाहनांच्या टायर्सला येणाऱ्या समस्या, त्यावरील निराकरण तसेच आधुनिक तंत्रज्ञानाची देवाणघेवाण यावरती 2 दिवसांचं चर्चासत्र आयोजित करण्यात आलंय. नमस्कार, आज आपण इथे जमलो आहोत गुणवत्ता आश्वासन नियंत्रणालयाच्या कार्यालयामध्ये जे एक सेमिनार चालू आहे त्यानिमित्तानं आपण सर्वजण इथे जमलो आहोत. या सेमिनारचं कारण असं की जे आर्मीसाठी जी वाहनं असतात त्याच्या टायरची जबाबदारी आमचं ऑफिस, ती जबाबदारी पार पाडण्यास आमचं ऑफिस कटिबद्ध आहे. आज जे सेमिनार इथे चालू आहे त्यात सिएट, JK टायर्स, MRF, अपोलो या टायर कंपन्यांचे उद्योजक, त्यानंतर आर्मीचे काही ऑफिसर्स, QA एजन्सीज, R&D या सर्वांचे प्रतिनिधी हजर आहेत. या सेमिनारचा उद्देश असा की वाहनांना जे टायर आहेत त्याच्यावर जे काही प्रॉब्लेम्स येतात, डिफेक्ट येतात, तर त्याचं सोल्युशन मिळावं आणि आधुनिक तंत्रज्ञानाची देवाणघेवाण या दृष्टीनं, या उद्देशानं हे सेमिनार आयोजित करण्यात आलेलं आहे. आज यहाँ पर जो सेमिनार होने जा रहा है वो सेमिनार जो है कि प्रोडक्ट जो है यूज़र आपके मैन्युफैक्चरर और आर्मी को जो भी इसके टायर जो सप्लाई होते हैं वो टायर सप्लाई के लिए ये सेमिनार का रेगुलर आयोजन किया जाता है. और ये आयोजन करने का उद्देश्य यही है कि हम अपने जो हमारी आर्मी है, आर्मी के लिए जो भी हमारा टायर का जो प्रोडक्ट है वो सही ढंग से इसका सप्लाई हो, सही जो चीज़ वो हमारे आर्मी के लिए हम लोग दे सके, ये उद्देश्य है. ये सेमिनार आज 31 अगस्त और 1 सितंबर के बीच में ये यहाँ पर रेगुलर मनाया जा रहा है. We the CQV people organizing this seminar on the regular basis. This seminar is conducted between the tire manufacturers from all over the country and
the suppliers, manufacturer, user, and their R&D is being technical evaluation is being taking place, and we are sharing the advanced technical knowledge about the tires for manufacturing the tire for the use to the army, and the product which is utilized in the army after our clearance to ensure their safety of the vehicle and the entire army. On this occasion, this event is conducted by the CQAV, Controllate of Quality Assurance Vehicles, Ahmednagar. It is totally make in India. Thank you. गणेश राठोड, C24 तास, अहमदनगर. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. झेंडीगेट भागातील नागरिकांच्या समस्या C24 तास वृत्तवाहिनीने केल्या प्रसारित. प्रशासनाने घेतली दखल. शिरूरच्या सेतू कार्यालयामध्ये कर्मचारी करतायत नागरिकांची आर्थिक पिळवणूक, भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी. ज्येष्ठ वकील रावसाहेब उंडे पाटील यांचा 61वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा. आणि श्रीगोंद्यामधील घारगावमध्ये रात्रीच्या वेळी कोसळली जिल्हा परिषद शाळेची इमारत, मात्र जीवितहानी टळली आहे. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. सकाळ वर्तमानात बिनधास्त.